किती सुंदर याला जाळी पडली आहे. दिसायला पण खूप मस्त दिसतायत. अगदी खरपूस झालेले आहेत. कधी कधी आपल्याला भाजीपोळी खायचा कंटाळा येतो. अशा वेळेस हे पटकन बनवता येतात आणि गरमागरम खायला एकदम रुचकर लागतात. नमस्कार, वैशालीस रेसिपीमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण गव्हाच्या पिठाचा भरपूर भाज्या घालून एक खमंग टेस्टी असा नाश्त्याचा प्रकार बनवतोय. तर खूप साधी, सोपी, झटपट होणारी रेसिपी आहे. चला तर मग लगेच व्हिडिओला करूया सुरुवात. इथे मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि पाव कप बारीक रवा घेतलाय. तर रवा तुम्ही मध्यम स्वरूपाचा घेतला तरी चालेल. खूप जाड असेल तर मिक्सरमधून एकदा फिरून घ्या. चवीनुसार मीठ घालायचंय आणि सगळे कोरडे जिन्नस चमच्याने आधी मिक्स करून घेऊया. मिक्स करून घेतल्यानंतर आता पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं. ही जी रेसिपी आहे तुम्ही अगदी सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता, मुलांना डब्यात सुद्धा बनवून देऊ शकता, किंवा कधी कधी आपल्याला पोळी भाजी खायचा कंटाळा येतो तर अशा वेळेस पटकन हे बनवता येतात. तर आता पाणी घालून मी पीठ भिजवून घेतलंय, असं ठेवलेलं आहे. गरज पडली तर आपण नंतर आणखी पाणी घालूया, पण आता हे असंच 10 ते 15 मिनिट झाकून ठेवायचं आहे. म्हणजे यामध्ये आपण जो रवा घातलाय तो छान फुलून येईल. आता थोड्याशा भाज्या परतून घ्यायच्या. तर त्यासाठी मी पॅनमध्ये 1 चमचा तेल घातलंय. तर 1 टेबलस्पून तेल घालायचं आहे. हा स्टीलचा पॅन असल्यामुळे मी आधी तेल घातलं आणि मग नंतर गॅस सुरू केलाय. तेल छान गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घालूया. मोहरी छान तडतडायला सुरुवात झाली की लगेच अर्धा चमचा जिरे घालायचे, चिमूटभर हिंग घालायचा आहे आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या मी अगदी बारीक चिरून घेतल्या आहेत त्या घालूया. थोड्याशा या मिरच्या परतून झाल्या की आता पाव कप कांदा घालायचा आहे. तर कांदा मी बारीक चिरून घेतलाय. सगळ्या भाज्या आपल्याला बारीकच करून घ्यायच्या आहेत. कांदा थोडासा परतून घेतला की लगेच सिमला मिरची घालायची. फार याला तांबूस करायची गरज नाही. तर सिमला मिरची सुद्धा मी पाव कप घेतली आहे. ही पण मिक्स करून घेतली की लगेच पाव कप टोमॅटो घालायचा आहे आणि पाव कप किसलेलं गाजर घालूया. हे सगळं थोडंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे. असं परतून घेतलं की या भाज्या थोड्याशा सॉफ्ट होतात आणि आकाराने सुद्धा कमी होतात. तर आता एक 2 ते 3 मिनिटच परतून झालेलं आहे. गॅस बंद करूया आणि हा पॅन खाली काढून घ्यायचा आहे. पीठ भिजून पण आता 15 मिनिट झाली आहेत. तर छान असं पीठ फुलून आलंय. यातला रवा पण चांगला भिजलेला आहे. आता यामध्ये आपण ज्या भाज्या परतून घेतल्या होत्या त्या घालूया. या पण थोड्याशा कोमट झालेल्या आहेत.